हॅलो गाईस, तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही काल प्रँक व्हिडिओ तर बघितलाच असेल. फर्स्ट टाईमच आम्ही केलेला आणि सगळ्यांचे रिॲक्शन कॅप्चर केलेले. तर बघूया आजचा दिवस आता कसा जातो. व्लॉग बघत राहा. इकडे इकडे ही कुणाचं आहे? किसना. हा थांब. आणि हे कुणाचा आहे ड्रेस? नाही, नीट सांग. कुणाचं आहे? व्हेरी गुड. थांब आता. हे कोण आहे? हे कुणाचं आहे? हे कुणाचं आहे? चल. हे कुणाचं आहे गाथा? विचार करून सांग. कुणाचं आहे? नो. हे सांग. टॉप टॉप तो हे कोण आहे? ते दाखव ना, तो टॉप दाखव ना, तो टॉप दाखव ना. हा टॉप कुणाचा आहे? हा कुणाचा आहे ग टॉप? नीट बघून सांग. कुणाचा गाईज, मी व्हिडिओ अपलोड करायला गेलेली आणि हिचा चेहरा बघा. दाखव तुला कशा. हिने माझ्यासोबत प्रँक केलाय. काय सांगितलंय की अरुणाताईची आणि दीदीची खूप जोरात भांडणं झाले, पटकन ये. आणि मी त्या माया काकीच्या घरात निघतो बिना चप्पलाची, चप्पल पण नाही माझ्या पायात, आणि पळत आली. आणि कशासाठी बोलले? हे शेंगा फोडायला. फोडणार नाही आता मी शेंगा. सॉरी नाही, नको भेटू दे. मी हॉटेलचं खाईल. मग अण्णा मला विचारत होते, श्रेया पळतीस काय झालं? अण्णा विचारते तिला कॉमन सेन्स पाहिजे ना. अण्णा विचार म्हणजे कसं काहीतरी झालं. मी फक्त श्रेया म्हणलेलं श्रेयाला बोलव, शेंगा फोडायचे. अरे ही काय बोलली, किती वेळ झाला जाऊन बसली, बोलव तिला. म्हणून मी फोन केला की श्रेया ती अशी येणार नाही. अरे मी असं होती, मला तुला कळेल. तू डायरेक्ट फोन कट केला. मला अचानक आधीच एकदा तू एवढ्या सगळ्या लोकांमध्ये होती. गाईज, वातावरण बघू शकता. सांग यार तिचा. दीदी सांग ना पटकन कुठं. सॉरी वाढायची धारण नाही यार. दीदी फालतूगिरी करू नको. अरे पण तिला माहितीच नाही. मी तिला विचारलं, ती बोलली मला नाही माहिती. शेंगा फोडायची. यार म्हटली उचलला तर जळण घातलंय. जा दे ना यार, प्लीज दे ना, प्लीज दे. मला दे एकच फालतूचं दर. खा मला नको. नाही मला एवढा नका. असं नाही, एवढं नाही प्रेम दाखवायचं. सांग कुठे आहे पटकन. शेंगाच्या पोलपटात बघ गेला का आता. माझ्या तर ह्याच्यात असेल कशात? म्हणजे ती बॅग आहे ना. असा कॅमेरामॅन पाहिजे तुझ्यासोबत 24 तास. कसं झालंय? 1-2च घास खाल्लेस ना. एवढा 3 लिटरचा बनवलेला. एवढा भारी झालेला ना फालुदा, काय सांगू. आता सुधीराला कुठं होता? फळीवर ठेवलेला. सांगितलं मी शोधला आधी बागेत. हो, मग तुला माहिती आहे तिनेच ठेवला म्हणजे तिथेच असेल. ठेवलं आणि मग बाहेर. आमरस बनवायचा चाललाय बघ, वासावरून कळलं मला. आणि ब्लॉग आहे. त्या दिवशी मटकी ताई. गाईज, एक प्रॉब्लेम झालाय आता. मगाशी दीदीने माझे कॉर्ड्स काय होतात माईक लपवलेला आणि आता तिचा फोन हरवलाय. तूच लपवलंस मला माहिती. मी नाही लपवलाय. अरे पण ती नव्हतीच. बघ ना, मी नव्हतीच. माझा काय तू काय तू मी तिला सांगितलं देवाची शपथ घेत मी नाही. ही सारखी काय देवाची शपथ घेते. अरे मी विश्वासच ठेवत नाही. अरे पण मग अशी मम्मी काय बोलली माहितीये का. ही बोलली फोन हरवलाय. तर मम्मी काय बोलली की माझ्याकडे होता फोन, मी चमाताईंकडे दिला. मग मी फोन लावला आणि चमातीने परत हाक मारली. मला वाटलं की चमाती फोन वाजतोय म्हणून हाक मारता तुला. आणि मी एवढं सगळ्या चपात्या भाजल्या का, तर मला वाटलं की हाय फोन म्हणून आपली कामं करत बसले. मग तुला तिथे गेलं विचार काय होत होतं. हाय तर मग त्याला विचारायचं फोन काय. फोनची गरज पण नव्हती. नाहीये ना, मग देऊन जा मला फोन. देऊन जा मला. चिक्या, तुझं काय मत आहे? तू वापर फोन. अरे बाबा नाहीये माझ्याकडे. आई शपथ नाही. पुन्हा महिन्यावर म्हणते नाहीये, माई पण म्हणते. ठीक आहे,
बघूया आता मी शोधते मला 1000 रुपये ए दे. नाही मी बोलली मला 1000 रुपये दे. ठीक आहे आम्ही दोघी शोधतो 1000 रुपये घे आपण 500 वाटूया. तुम्हाला 1500 द्या. ए नाही श्रेया ते आपण दोघी शोधायचं तुला पैसे मला पैसे. आम्ही दोघी शोधून देतो तिला. ठीक आहे आता काही जाऊया दीदीचा फोन जरा शोधूया. माझा फोन चप्पल आणलेला का इथे नाही. बघूया शोधूया काय करता मी पळतो. कुठे चाललंय नाही ते शोधत. आता मी चालले भाई बिना चप्पलाची रोज येते इथे. डिफिकल्ट आहे खूप. ए कुठे आहे फोन सांग ना. पैसे भेटणार 1000 रुपये. आले आले उठ 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 उठ. प्लीज उठ 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 उठा उठा उठा. संगीता वहिनीकडे फोन द्या ना. मी कशाला घेतलाय फोन? बोलली माया मला. कुठे वाटून वाटून ना वैष्णवी असं नाही करायचं. ए काढा 1000 रुपये दे तरच देणार. तुम्हाला मला पाहिजे पासवर्ड. तेच आम्हाला पासवर्ड माहिती आम्हाला सगळं माहिती आहे. तू मला ट्रान्सफर कर ग. मला ट्रान्सफर कर 1000 रुपये ट्रान्सफर कर. मस्ती आहे ना अंगात. मी गेली पर्स मध्ये ठेवलेला. मी आत्तीने बोलली आत्ती 40 लागले 1000 रुपयाचं पटकन. आत्ती मला आत्ती बोलली माझ्याकडे नाही बाई मम्मीकडे. मी गेली अरे बाबा चिक्या 1 नंबरचा आगा. 1000 रुपये. गद्दारी केलीस हा चिक्या. गद्दारी केलीस. ए ही बघ माय हिचं बघ काय झालं. तू चढव. अरे काय कशाला गाईज फायनली संगीताने तर फोन आम्हाला दिला आणि आता आम्ही चाललोय कदमवाडीत. रात्री ते पण 8:30 वाजता पाया पडायला दत्ताच्या. आणि झालं असं की गाडीवर होती पाल दीदीने आमच्या गाडी सोडून दिली वाई मधीच. तर आता चाललोय बघूया. लाईट नाही त्यामुळे जरा फ्लॅश लावून जरा ब्लॉगिंग करते मी. थांब नाही चढणार असेल तर मी उतरते. तू चढव. इलेक्ट्रिक बाईक आहे ना त्यामुळे थोडंसं अगं बाई इलेक्ट्रिक बाईक का ये प्रॉब्लेम आहे दी तुझ्या. तेच ना जरा सोड धक्का दे वैष्णव दे धक्का. ना एवढा स्लोप चढत नाहीये. दे धक्का दे धक्का. ही काय वाढवत. अरे वैष्णव ऐक दीद उतर ना तिला बसू दे. मग दी तू दे चालत ये. वैष्णव तू घे ना यार. दे यार उतर तू. आता बघ वैष्णव तुझ्या रिड्यूज युअर डॅश डॅश डॅश. हा आता बघ वैष्णव बाग चला. बघ कशी गेली. काहीतरी बोलायला होती त्याला. हाय बोल ना. हाय हाय बोल ना रे. बोल की. कोण आहे. आंब्याच्या नाचले मोरा आंब्याच्या वनात. तो मला करतो ना फॉलो. म्हणते मैदाजींच्या घरी आम्ही आलोय. गाईज आमच्या या बाईकच्या स्कूटीच्या प्रॉब्लेममुळे सोहम येतोय सोडायला आम्हाला. अगं बाई वैष्णू भाई मला भीती वाटते. वैष्णू तुझ्यासोबत भीती वाटते यार मला कधी कधी. मी एवढी चांगली चालवते. नाही यार. चला आता घरी जाऊन भेटतो. वैष्णवीचं तर गाईज आज आहे फ्रायडे आणि आज आपल्याकडे आहे माशांचा बेत. मळी मासे इथे केल्या रस्सा ताईने.
आणि हा कुठला मासा आहे? हे काय आहे? अंडी माशांची. तिथे पण एक मासा फ्राय होतोय, तिथे मासे फ्राय झालेत. चलो. आणि गाईस ताई मला सांगत होती की हे कसं फ्राय करायचं, तर ह्याची एक वेगळी टेक्निक आहे. तर डायरेक्ट तेलात मासा टाकायचा, मळी मासेच ना, तर तेलात काय बोलतात मासे टाकायचे आणि नंतर वरून मसाला टाकायचा फटाफट. चटणी डायरेक्ट लावून नाही मसाला टाकायचा, वरून मसाला टाकायचा. तर ही फ्राय करायचा फटाफट. तर ताई असं सांगत होती ही आमच्या आजीची रेसिपी आहे. रेसिपी आहे. मळी मासा कसा करायचा, येस, नाही तर मग त्याचा चुरा होतो. चुरा होऊन जातो. अखंड मसाला आहे हा. ते कसं अखंड राहिलाय, तेच. ते वेगळ्या पद्धतीने केल्यामुळं अखंड राहिला. ओके. तो सेम भाऊसाईची आठवण येते मला जेव्हा मी खाते तो मासा. हो, असा सेम भाऊसाईसारखा भाऊ त्यामुळे कसा बनवतो. आणि आम्ही खूप दिवसांनी आणलाय हा. म्हणजे खूप दिवसांनी बाजीराव दादाला मी सांगितलेलं मळी मासा खायचा आहे, मग त्यानं उपलब्ध केला मला खाण्यासाठी. तर येस, आज आम्ही खाणार आहे. ओके. मुंबईला घेऊन जायचे शेंगा, त्यामुळे फोडायच्या आहेत त्या. तर काल तर दीदीने थोडासा फोडला, त्यांनी बाकीच्या कुसुम काकींना देतो फोडायला. तर मी आता आली शेंगा घ्यायला, मग दाखव. तर हा आहे असा हौद, आणि हे खोलायचं आणि शेंगा निघतात. त्याला पाठी घेऊन जायचं. गाईज कमेंटमध्ये सांगा कुणाला ही शेंगावरची माती खायला आवडते. मला तरी आवडते. ठीक आहे, तर वैयक्तिक प्रश्न आहे, कुणाला नसेल पण आवडत, कुणाला हे वाटत असेल इऊ, पण ठीक आहे. जाऊया आता. काही जाणूने दीदीसाठी मस्त झाडावरची फुलं तोडून आणलेत. तर आपल्या रानात लावले ना, इकडे लावलं. बघू तरी फुलं दाखव ना. बघू केवढी पिशवी आहे. शो. ओके. एक फुल केवढं मोठं आहे की नाही. गाईज आमची आत्ती चाललेली आहे आणि दादा लावण्या. रडतोय बिचारा यार. मोरेवाडीतून जाताना असेच रडतात सगळे. दी तू पण आता रडूनच घे, सगळे लोक आहेत तर. लावण्य तुला रडायला येत? स्माइल कर. नाही का मदत होतो. तर काही जाते मी आलेली आहे डीमार्टला दादासोबत, आणि काल एक चॅलेंज होतं त्यात शौर्य जिंकले. मग मी गाईज डीमार्टवरून गिफ्ट घेतलं, आणि ते गिफ्ट तुम्ही चॅलेंज व्लॉगमध्ये बघा. तो पण मी लवकरच अपलोड करणार आहे. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटते.